नमस्कार, मी प्रभाकर निर्मळे. महाराष्ट्रातील आरटीओ कर्मचारी सध्या खूप त्रस्त आहेत. कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातला संघर्ष एकदम टिकेला पोहोचलेला आहे. काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्यच करू देत नाहीत असा आरोप संघटनेने केलेला आहे आणि म्हणूनच प्रशासनातील मुख्य अधिकारी संजय मैत्रीवार यांना ताबडतोब त्यांच्या पदावरून हटवावे अशी मागणी संघटनेने केलेली आहे. या संदर्भात संघटना आंदोलनही करत आहे. तर 16 जून पासून बेमुदत संप संघटनेनं पुकारलेला आहे. या सगळ्या विषयासंदर्भात आरटीओ संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे साहेब यांच्याशी आपण बोलूया. सरतापे साहेब, संजय मैत्रीवार यांच्या संदर्भात संघटनेची नेमकी काय तक्रार आहे आणि काय भूमिका आहे, उद्याच्या संपासंदर्भात त्यांचा काय संबंध आहे ते पण मला सांगा. आकृती बंदाच्या संपूर्ण अंमलबजावणीसाठी गेली 3.5 ते 4 वर्ष मोटार वाहन विभाग कर्मचारी प्रचंड संघर्ष करत आहेत. त्या संघर्षाच्या निमित्तानेच आम्ही गेल्या वर्षी 2024 साली 4 दिवसाचा संप केलेला. त्याच्यानंतर या 2025च्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आमरण उपोषण केलं. त्याच्यानंतर आम्हाला प्रशासनाने लेखी आश्वासन दिलं, परंतु ते लेखी आश्वासन फक्त 3 महिन्यासाठी, म्हणजे सांगायचं म्हणजे की आमचे जे उपलेखापालचे पद निरसित झाले त्याच्यासाठी कार्यालय अधीक्षक पदावरती जे पदोन्नती दिलेली त्या कर्मचाऱ्यांना पदावनत केलं तडकाफडकी. कोणतंही कारण नाही. त्यांना पदावनत ही शिक्षा आहे आणि शिक्षा देण्याचं काम सन्माननीय श्रीयुत संजय मैत्रीवार यांनी केल्याने त्याच्याविषयी प्रचंड असा राग आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये धुमसत आहे. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की या नजीकच्या काळामध्ये परिवहन मंत्री सन्माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 4 बैठका संपन्न झाल्या. त्या 4 बैठका संपन्न मध्ये देखील प्रत्येक वेळी आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न मैत्रीवार यांनीच केलाय. हा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि आक्षेप आहे. आणि त्याच्यामुळे त्या चर्चेला वेगळी वळण जातं आणि वेगळे वळण झाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत, महत्वाच्या 8 ते 10 मागण्या आहेत, त्याच्यामध्ये एकही अद्यापही सुटली नाही. म्हणून आम्ही शासनाला आणि प्रशासनाला निवेदन दिलंय की संजय मैत्रीवार हटाव. काय नेमक्या मागण्या आहेत? मागण्या म्हणजे आकृती बंदाची पूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी. त्याच्यामध्ये त्या अनुषंगाने की सेवा प्रवेश नियम, ते सेवा प्रवेश नियम आहेत ते गेली 3-3.5 वर्ष प्रलंबित आहेत, अनिर्णित आहेत. परंतु इथे एक वेगळी बाब तुम्हाला दाखवून देतो की अधिकाऱ्यांचे मात्र सेवा प्रवेश नियम पूर्ण आहेत आणि कर्मचाऱ्यांचे असे तात्काळ ठेवलेले आहेत की सेवा प्रवेश नियम तात्काळ तयार करण्यात यावे. त्याचबरोबर मंत्रालय स्तरावरती 22 ते 23 कर्मचाऱ्यांचे वर्ग 2 प्रशासकीय अधिकारी पदाचे जे प्रस्ताव प्रलंबित आहेत त्याची पूर्तता करावी. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे आता जे पदावनत कर्मचाऱ्यांबद्दल सांगितलं, त्यांच्यावरती पदावनत हे अवमानकारक भाषा वापरून त्यांना पदावनत केलेली, त्यांना देखील तात्काळ पदोन्नती द्यावी. त्याचबरोबर शासनाने समजा 10 वर्ष 20 वर्ष आणि 30 वर्ष झाल्यानंतर त्यांना कार्यात्मक पदोन्नती न मिळता त्यांना आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत द्यावयाची जी कालबद्ध पदोन्नती त्या संबंधातले प्रश्न लवकरात लवकर निर्णयात काढावेत. आणि त्याचबरोबर महत्वाचे आणि संपूर्ण आमच्या जो लिपिक टंकलेखक आहे, वरिष्ठ लिपिक आहे, यांच्या पदनामाविषयीची आमची मागणी आहे आणि ती सुयोग्य आहे. कारण मला सांगायला तुम्हाला हे वाटेल की जीएसटी मध्ये कर सहाय्यक हे पद आहे, महसूल विभागामध्ये महसूल सहाय्यक आहे आणि तसंच मंत्रालयामध्ये देखील सहाय्यक पद आहे. तशीच आमची मागणी आहे की आपले परिवहन सहाय्यक आणि वरिष्ठ परिवहन सहाय्यक ही महत्वाची मागणी आहे. आणि त्याचबरोबर काही कर्मचाऱ्यांचे घरगुती प्रश्न असतात, काही कौटुंबिक प्रश्न असतात, त्या कारणास्तव विभागवारच्या बदल्या झाल्या. स्पेशली मुंबईमध्ये सांगायचं गेलं तर बरेच कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या बदलीसाठी त्यांनी अर्ज केलेले आहेत, परंतु ते अर्ज देखील काही कारणास्तव प्रलंबित आहेत. त्यांना नाहक त्रास होतोय, मानसिक वेदना होत आहेत. त्याच्यामध्ये देखील त्वरित मार्ग निघावा. आणि महत्वाचे म्हणजे प्रशासनिक विभागामध्ये गेली कित्येक वर्ष म्हणजे मोर दॅन 10 to 12 years 10 ते 12 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेले 4 कर्मचारी आहेत, तिथे ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्यांच्या संगनमताने प्रशासनाचा सध्या कारभार चालतोय. आणि त्याच्यामुळे देखील कर्मचाऱ्यांना, संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना प्रचंड असा त्रास होतोय. त्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी त्यांची बदली करण्यात यावी. कारण 2005चा बदली कायदा हा त्यांना देखील लागू आहे. त्याच्याबद्दल शासन प्रशासनाने विचार करावा. ह्या प्रमुख अंशाच्या मागण्या.
परिवहन मंत्र्यांकडे आपली 3 जूनला जी बैठक झाली त्यामध्ये काय नेमका निर्णय झाला? या संबंधात असं सांगावंसं वाटेल की 25 जून 2026 रोजी आम्ही माननीय परिवहन आयुक्त यांना निवेदन दिले होतं संपाविषयीची, परंतु त्या निवेदनाची दखल माननीय परिवहन मंत्री यांनी घेतली. त्याबद्दल मी प्रथमचा मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो. त्या प्रश्नावरती तात्काळ मंत्री महोदयांनी मंत्रालय येथे बैठक आयोजित केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक संपन्न झाली आणि ती बैठक साधारणपणे 1.25 ते 1.5 तास झाली. त्या 1.25 ते 1.5 तासाच्या बैठकीमध्ये म्हणजे सर्व प्रश्नांवरती, सर्व मागण्यांवरती साधक बाधक अशी चर्चा झाली, परंतु प्रशासनाने तिथे देखील परत खोडा घातला आणि तिथे तांत्रिक मुद्दे उपस्थित करून म्हणजे मंत्री महोदयांचाच म्हणजे रंगाचा बेरंग केल्याचं दिसून आलं. कारण मंत्री महोदय शेवटी बोलले की 3-4 तास चाललं तर याच्यातून काय मार्ग निघणार नाही, म्हणून माझ्या उपस्थितीमध्ये अधिकाऱ्यांशी मी चर्चा करतो आणि चर्चेतून मार्ग निघेल असा माननीय मंत्री महोदयांनी विश्वास व्यक्त केला. परंतु आजपर्यंत त्याच्यावरती काही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. आरटीओ विभागातील कर्मचाऱ्यांना सर्व प्रलंबित प्रश्न सोडू नयेत असं काय अधिकाऱ्यांना वाटतं आणि त्यामध्ये प्रशासन अधिकारी संजय मैत्रीवार हे प्रमुख आहेत आणि त्यामुळे संजय मैत्रीवार यांना त्या पदावरून हटवा आणि त्यांच्या कारभाराची चौकशी करा अशी मागणी आरटीओ कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे यांनी एक निवेदन लिहून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेली आहे. वेगवेगळे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये 56 कर्मचाऱ्यांना जी काही पदोन्नती देण्यात आली आणि परत रिव्हर्स घेतली त्यांचा प्रश्न, आकृतिमंताचा प्रश्न, 23 कर्मचाऱ्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून नियुक्ती देण्याचा प्रश्न, असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ह्या सर्व प्रश्नासंदर्भात संघटनेचे आक्षेप संजय मैत्रीवार यांच्यावर आहेत आणि त्यांनीच हे सगळे प्रश्न प्रलंबित ठेवले आहेत. दरवेळी बैठकींमध्ये ते वेगवेगळे मुद्दे काढतात, तांत्रिक मुद्दे काढतात आणि सगळे प्रश्न प्रलंबित राहतात असा कर्मचारी संघटनेचा आक्षेप आहे. या संदर्भात आपण नुकतंच सुरेंद्र सरतापे यांच्याशी चर्चा केली. त्यांचे जे काय आक्षेप आहेत संघटनेचे आणि जे निवेदन दिलेलं आहे ते संपूर्णपणे त्यांनी सांगितलं. आता आपण पाहूयात संजय मैत्रीवार यांनी काय म्हटलंय. आपण नुकतंच संजय मैत्रीवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सर्व आक्षेप फेटाळून लावलेले आहेत. नियमानुसार जे काही कामकाज असतं त्यानुसार आपण कामकाज केलेलं आहे. माझं उत्तरदायित्व हे परिवहन आयुक्त आहेत आणि निर्णय प्रक्रिया जी असते ती परिवहन आयुक्त किंवा शासकीय पातळीवरील निर्णय प्रक्रिया, मंत्रालयीन पातळीवर निर्णय प्रक्रिया होत असते. मी माझ्याकडे कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नाही आहेत आणि जे नियम आहेत त्या नियमाला धरूनच मी आतापर्यंत सर्व कामकाज केलेलं आहे. कोणालाही त्रास देण्याचा माझा काही हेतू नाही आहे. पण संघटनेनं जे काही आक्षेप नोंदवलेले आहेत हे व्यक्तिगतरित्या नोंदवलेले आहेत, व्यक्तिगत हेतूने नोंदवलेले आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना परीक्षा घेणं अनिवार्य आहे असं 1980च्या सेवा नियमामध्ये म्हटलेलं आहे. त्यानुसार आपण परीक्षा घेतली, पण त्या परीक्षेमध्ये वरिष्ठ पदावर बढती करण्यासाठी जे काही उमेदवार होते ते एकही उमेदवार पात्र ठरला नाही, त्यामुळे त्यांना बढती देता आली नाही असं त्याने आपलं मत नोंदवलेलं आहे. आरटीओ कर्मचारी संघटना याची जी नोंदणी आहे ती नोंदणी अधिकृत नाही असंही त्यांचं म्हणणं आहे. एका दुसऱ्याच नावानं नोंदणी झाली तो नोंदणी क्रमांक आरटीओ कर्मचारी संघटना वापरत आहे, त्यामुळे ही संघटना अधिकृत आहे का अशा पद्धतीनं त्यांनी आक्षेप घेतलेला आहे. त्याचबरोबर कोणत्याही सरकारी जर काही कर्मचारी संघटना असेल तर त्या संघटनेच्या पदाधिकारी जे असतात ते पदाधिकारी हे सरकारमधील कार्यरत कर्मचारीच असायला हवेत असा नियम सांगतो, असाही त्यांनी एक आक्षेप घेतलेला आहे. सरकारनं आकृतिबंध ठरवला आहे, पण त्या संदर्भातले सेवा नियम अद्याप तयार नाही झाले, ते व्हावेत असा आमचाही प्रयत्न सुरू आहे. पण सरकार पातळीवर त्याची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळं आतापर्यंत सेवा नियम आमच्याकडे आलेले नाहीत. त्यामुळं काही भरती असेल, बढती असेल या संदर्भात विलंब झालेला आहे. व्यक्तिगत पातळीवर आपण कुठलेही कामकाज रोखलेलं नाही आणि जे काम केलंय ते नियमानुसारच काम केलंय आणि संघटना विनाकारण आपल्यावर आक्षेप घेत आहे असं त्यांनी
प्रभाकर निर्मळ ऑफिशियल या चॅनलशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद. आपल्या मनातील शंका, प्रश्न, महत्वाचे विषय आपण मला प्रभाकर निर्मळे @gmail.com वर अथवा प्रभाकर निर्मळे ऑफिशियल या चॅनलवर प्रतिक्रियेद्वारे सहभागी होऊ शकता. मला आपले प्रश्न पाठवा, आपले मुद्दे लिहा आणि या चर्चेमध्ये सहभागी व्हा. आपले हे चॅनल आपलं हक्काचं व्यासपीठ आहे. अपडेटसाठी सातत्यानं पाहत राहा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.